हॅलो हॅलो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सन्माननीय उद्धव साहेब प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की तसेच अखंड हिंदुस्थानच्या कैवारी प्रबोधकार सुपुत्र मराठी मनाच्या मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव हिंदुत्व सरपंच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या बाजूला घ्या लोकांना विठ्ठल चल लोक सुरुवात मी करतो या संवाद यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते खासदार विनायकराव साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावे. पुढे घ्या. थोडं पुढे या, इकडे पुढे या. धारावी येथील शिवसेना शाखेच्या आणि धारावी विभागाच्या शिवसेना आणि धारावीकरांच्या भेटीसाठी आज आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत. शिवसेना नेते शिवसेनेचे खासदार माननीय अनिल देसाई साहेब आहेत आणि त्यांच्यावर शिवसेना नेते माननीय ॲडव्होकेट अनिल परब आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे या विभागाचे जुने जाणते पदाधिकारी शिवसेनेचे मान्यवर सन्माननीय बाबूराव माने, विशाखाताई राऊत, श्रद्धाताई जाधव, इतर सर्व शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. बंधू भगिनींनो, धारावी आणि उद्धव साहेब, धारावी आणि मातोश्री यांचं नातं मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आज नाही तर मागच्या 10 वर्षापासून धारावीकरांच्या अस्मितेचा जो लढा है, धारावी वासियों को अपना घर जो है, जो मेहनत से घर कमाया है, मेहनत से घर लिया है, इस घर की रक्षा करना, इस व्यवसाय की रक्षा करना, जो आपका विचार आपके दिल में है, उसके साथ हमेशा अगर आपके साथ कोई रहा होगा तो माननीय उद्धव जी ठाकरे रहे, कल भी थे, आज भी और कल भी रहेंगे. आज भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता दिल्ली के इस धारावी के 653 एकड़ जमीन, दुनिया के सबसे अमीर अदानी, इस अदानी के झोले में पूरी धारावी की 653 जमीन और धारावी के 95,000 घर आज अदानी को देने के लिए जा रहे हैं. हमें उसके बारे में प्रॉब्लम नहीं है. हमेशा हमारी एक ही मांग रही, जो आपकी मांग है, और उस मांग माननीय उद्धव जी ठाकरे जब मुख्यमंत्री थे महाराष्ट्र के, तभी भी उन्होंने कहा है कि धारावी
इससे एक झोपड़पट्टी नहीं है, एक धारावी एक उद्योग नगरी है, घर घर में उद्योग है। धारावी के 90,000 घरों में से कम 50,000 घर में अपने रोजी रोटी का व्यवहार और उद्योग व्यवसाय इस धारावी में हो रहा है। तो उद्धव साहब का कहना एक ही है, सिर्फ धारावी के घर को घर देकर धारावी का पुनर्वास नहीं होना चाहिए। धारावी वासियों के घर के साथ धारावी में चलने वाले जो व्यवसाय है, चाहे कई तरीके के जो कुटीर उद्योग है, चाहे होम इंडस्ट्री हो, ये सारे की व्यवस्था इस धारावी में होनी चाहिए और घर के साथ उद्योग की व्यवस्था भी होनी चाहिए, तो ही धारावी का विकास करने के लिए हम उन्हें परमिशन देंगे। और दुर्भाग्य की बात ऐसी है, 22 सितंबर 2022 से धारावी के पुनर्वसन के बारे में इस महाराष्ट्र सरकार ने आज तक 9 GR निकाले, 9। लेकिन हर एक GR में धारावी के नाम पर अदानी को जो देना है वो सब कुछ दे चुके हैं। लेकिन इस 9 GR में धारावी वासियों की जो मांग है कि हमें 400 स्क्वायर फीट की जगह दे दो, हमारा व्यवसाय उसके लिए जगह दे दो, हमारा डेवलपमेंट यहाँ ही होना चाहिए, ये जो मांग है उसके बारे में महाराष्ट्र सरकार के बदमाश लोगों ने, बदमाश सरकार ने कुछ भी धारावी वासियों के लिए दिया नहीं। जो भी देना है वो अदानी के लिए देने के लिए जा रहे। और जैसा कि पिछले वक्त इस अदानी के दमनशाही के खिलाफ माननीय उद्धव जी ठाकरे जी के नेतृत्व में मोर्चा निकाले थे, उस वक्त भी कहा था और उस वक्त उद्धव साहब ने कहा था कि धारावी का रीडेवलपमेंट करते वक्त सिर्फ 55,000 लोगों को एलिजिबल किया जाएगा, 55,000 घरों को एलिजिबल किया जाएगा और 45,000 घर नॉन एलिजिबल करके मिठागर में भेजा जाएगा, ऐसा उद्धव साहब ने सबके सामने कहा था। तभी ये महाराष्ट्र के जो गद्दार मुख्यमंत्री और बदमाश उप मुख्यमंत्री ने कहा था ऐसा कुछ भी है नहीं है। और आप तो जानते हैं 2-4 दिन पहले इस महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्ट्री ने धारावी वासियों के अपात्र करने वाले लोगों को 283 एकड़ जमीन मुलुंड के मिठागर में देने का निर्णय लिया। मैं पूछना चाहता हूं मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को, आप इस धारावी वासियों के साथ खिलवाड़ क्यों कर रहे हैं? आपको अदानी के लिए जो करना है करो, चाहे उसका पैर छो, चाहे उसका कपड़ा दो, कुछ भी करो, लेकिन धारावी वासियों को अगर विश्वासघात करके धारावी के साथ खिलवाड़ करने की अगर कोशिश करे तो शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे जी के नेतृत्व में पूरी शिवसेना धारावी के साथ रहेगी। हमें धारावी का पुनर्विकास होना चाहिए। आपको अदानी का जहां पुनर्विकास करना है वहां करो, लेकिन हमें बेघर करके अदानी को अगर भरपेट करने का काम आप करते होगे तो हम करने नहीं देंगे। और इसी बहाने फिर एक बार माननीय उद्धव जी ठाकरे साहब आज आप परिवार के लोग हैं, आपको मिलने के लिए आए हैं। शिवसेना शाखा ही जी आहे साहेब, ही मुत्तू तेवरने निर्माण केलेली शाखा आज दुर्दैवाने मुत्तू तेवर राहिलेला नाही आहे, पण त्यांची पत्नी त्यांचा परिवार आजही या खोकेवाल्यांच्या मागे न लागता एक निष्ठेने आणि श्रद्धेने आपल्या बरोबर कायम राहिलेले आहेत। धारावीकरांच्या बाबत उद्धव साहेबांच्या मनामध्ये जे प्रेम आहे हे राजकारणाचं प्रेम नाही आहे, हे खऱ्या अर्थाने कुटुंबातल्या आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी, कुटुंबातल्या परिवाराच्या हितासाठी उद्धव साहेबांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन अदानीशी तुम्ही जे लढताय तुमच्या पाठीशी उद्धव साहेब कायम राहिलेले आहेत। विश्वास ठेवा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा धारावीला उद्ध्वस्त करण्यासाठी जे येतील त्यांना गाडायचंच, मग ते गद्दार मंत्री असतील किंवा बेईमान बिल्डर असेल त्यांना गाडून पुढे चालायचं आहे। एवढं सांगून मी माझा 2 शब्द संपवतो। संजय राऊत साहेब, मी आपल्याला विनंती करतो, धन्यवाद। अजित साहेबांचं मार्गदर्शन म्हणजे नंतर
धारावीतल्या या प्रचंड सभेला उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी, आज फक्त शाखांना भेटी द्यायचा कार्यक्रम होता आणि उद्धवजी म्हटले आपल्याला धारावीच्या शाखेला भेट द्यायची आहे. उद्धवजी, फक्त धारावीच्या शाखेला भेट असेल तर इथे आपण सभा घेतली तर काय होईल? ज्यांनी मुंबईमधलं एक चित्र तुम्हाला मी सांगतो, ज्याने धारावी जिंकली त्याने मुंबई जिंकली. आणि धारावीकरांच्या हृदयामध्ये शिवसेना आहे, धारावीकरांच्या मनामध्ये शिवसेना आहे आणि शिवसेनेचं आणि धारावीकरांचं नातं कधीच कोणी तोडू शकणार नाही. या धारावीमध्ये उंच बिल्डिंगी नाहीत, टॉवर्स नाहीत, साधी घरं आहेत, बंगले नाहीत, पण या साध्या घरामध्ये जो सामान्य माणूस राहतो तो दिल का सच्चा आहे, तो प्रामाणिक आहे आणि तो कोणाला विकला जाणारा नाही आणि म्हणून तो शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे. एक प्रचंड मोठा आपण मोर्चा धारावीकरांसाठी काढला होता. धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी. उद्धवजी, आता संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि मोदींनी भाषण केलं, प्रधानमंत्री मोदींनी, की पुढल्या 5 वर्षात या देशात सगळ्यांना घरं देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 2.5 कोटी घरं पुढल्या 5 वर्षात. 2014 साली सुद्धा जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हाही त्यांनी हीच घोषणा केली होती. 2014 नंतर पुढल्या 5 वर्षात सगळ्यांना घरं दिली जातील. 2019 साली सत्तेवर आले तेव्हाही त्यांनी परत तीच घोषणा केली की सगळ्यांना घरं दिली जातील. आणि आता 10 वर्षामध्ये कोणालाही घरं मिळालेली नाहीत. आता पुढल्या 5 वर्षामध्ये घरं मिळतील. आमचे धारावीवासी गेल्या 25 वर्षापासून घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. धारावीकरांना घरं मिळेल का नाही मला माहीत नाही, पण अडाणीला मात्र 1 लाख कोटी मोदी देणार आहे या धारावीच्या जीवावर. आणि हे सगळं कारस्थान आपल्याला उधळून लावायचं आहे. आधी धारावीकरांना हक्काचं घर, आधी धारावीकरांचा त्यांचा हक्काचा उद्योग, त्यांचा व्यापार, आणि मग हे जे कोणी येणार आहेत लुटायला त्यांच्याशी आम्ही सामना करू. धारावी ही सगळ्यांचे, धारावीमध्ये सगळ्या जातीचे प्रांताचे लोक राहतात, पण धारावीचा रंग मात्र एकच आहे, तो म्हणजे भगवा रंग आहे. आणि हा भगवा रंग असाच राहिला पाहिजे. धारावीने कायम शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी उद्धवजींना इतकं सांगेन, उद्धवजी, हा मुंबईचा विकास हा धारावीपासून आपण सुरुवात करायला हवा. जेव्हा आमची सत्ता येईल, दिल्लीमध्ये येईल, महाराष्ट्रामध्ये येईल, तेव्हा या धारावीच्या विकासाची पहिली वीट ही आपण रचली पाहिजे. आणि ह्याच धारावीतून मुंबईचा विकास या देशानं पाहिला पाहिजे, अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय बोलणार? आता आपला मोलाचं मार्गदर्शन पक्षप्रमुख उद्धव साहेब मार्गदर्शन करणार आहेत. ठीक ठीक ठीक, बस आहे, बस जास्त नको. हे बघ विठ्ठल, अजून उजव्या हाताला घ्या थोडा, अजून उजव्या हाताला घे. बस 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 बस. हा, अरे वेडा नो तिथे उभं राहते ना साहेब. हा, बस बस.
ओके ठीक. जमलेल्या माझ्या धारावीकर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक मोठा मोर्चा काढला होता आणि मला वाटतं आपण सर्वजण त्याला उपस्थित असाल. होतात की नव्हतात? आणि त्याही वेळेला मला सांगितलं होतं की थोडं हिंदी मराठी असं बोला. पंचायत अशी होती, एकदा मराठीत बोलायला सुरुवात केली की सलग मराठीमध्ये बोलणं होतं. हिंदी में बात शुरू करे तो हिंदी में शुरुआत होती है. कोशिश करता हूँ आधा आधा बात करने की. आज काही आपली तशी जाहीर सभा नाहीये, कारण असं काही निमित्त नाहीये. नाही निवडणुका आल्यात ना कोणता कार्यक्रम, असं काही नाहीये. मी तर असं ठरवलं की आता जरा शाखा शाखाने भेटी द्यायच्या. कुछ दिन पहले मैं उल्लासनगर, कल्याण उस चुनाव क्षेत्र का मैंने दौरा किया और हर जगह एक ऐसी और इससे बड़ी छोटी ऐसी मीटिंग ही हो गई. फिर रायगढ़ में गया, विनायक जी के चुनाव क्षेत्र में गया और आज आपको मिलने के लिए धारावी में आया हूँ. निमित्त आहे शाखा भेटी, पण गर्दी एवढी होते की शाखेचं दारच मला दिसत नाही. आणि आता स्टेजवरती आल्यावरती विनायक राऊत म्हणाले की आम्ही शाखेत बसलो होतो. म्हटलं शाखा कुठे? ही काय इकडे? आता दिसते कुठे शाखा? बघा, सगळी गर्दीच गर्दी आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं आहे. जिथे जातोय तिथे लोकच्या लोक झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती येत आहेत, मैदानात येत आहेत. हे जे काय सरकार है, सरकार के खिलाफ एक असंतोष है. और मैं मानता हूं धारावी में और कई जगहों से ज्यादा असंतोष धारावी में इस सरकार के खिलाफ आहे की नाही आहे. आणि मी तर लढायला उतरले तुमच्यासाठी. तुम्ही सोबत राहणारच की नाही आहात? कारण एक नवीन तरीका उन्होंने ढूंढ निकाला है. सरकार की जितनी सारी यंत्रणा है, मग ते ईडी असेल, सीबीआई, इनकम टैक्स, यहाँ तो मैंने सुना कुछ रिटायर्ड पुलिस अफसर को भी लगा दिया है काम पर. गुंडागर्दी बढ़ती जा रही है. मग त्यांच्या मागे काहीतरी लावायचं आणि त्यांना पक्षात फोडून घ्यायचं. आपल्या इथले पण काही जण, आपल्यातले नाही पण इकडचे तिकडचे, त्यांच्याकडे गेले. विकाऊ माल असतो तो विकला गेला, हरकत नाही. पण मला माझे निष्ठावंत मावळे सोबत आहे, तोपर्यंत लढण्याची मला अजिबात चिंता नाही आणि विजयाची तर अजिबात नाही, कारण जिंकणार म्हणजे जिंकणारच. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. आता विनायक राऊत जे बोलले, संजय राऊत जे बोलले, मोर्चा काढला तेव्हाच मी म्हटलं होतं की तुम्हाला धारावीकरांना एक तात्पुरती व्यवस्था म्हणून, त्याला काय म्हणतात, ट्रान्झिट कॅम्प म्हणून इकडनं उचलतील आणि मिठागरात टाकून देतील. तेव्हा निर्णय झालेला नव्हता. मग काही जण सरकारमधले म्हणाले की असं काही होणार नाही, उद्धव ठाकरे असंच काहीतरी बोलतोय. आणि बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी कोणी जागा मागितली? आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो, तर केंद्र सरकार कोर्टात गेलं होतं, ही तुमची जागा का आमची जागा? हो, आम्हाला नकोय ती जागा, आपल्या लोकांसाठी पाहिजे. नाही, बस हमारी जगा आहे. मला वाटतं तिकडे पण मिठागर आहे, कांजूरला पण मिठागर आहे, नाही दिली जागा. आणि आता म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही, पण आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी, अदानीसाठी मात्र मुलुंडची आणि तिथली मिठागराची जागा देऊन टाकली एका फटक्यामध्ये. हाँ, तुमचा यही है कि ये आपकी परिभाषा है, सबका साथ सबका विकास? मतलब साथ सबका चाहिए, लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा, मेरे दोस्तों का विकास होगा. सबका साथ और मित्र का विकास नहीं, ऐसे नहीं होने दूंगा मैं. माझे धारावीकर इथून कुठेही जाणार नाहीत. माझ्या धारावीकरांना विकास पाहिजे, तो म्हणजे इथल्या इथेच पाहिजे. कारण तुम्हाला असं वाटत असेल सोपं की अरे हे काय साधी गोष्ट आहे, इकडे घरं बांधले पण आपल्याला दिली मिठागरात जागा. पण एकदा जर का तुम्ही मिठागरात गेला तर परत तुम्हाला धारावी दिसणार नाही, कारण ही जागा दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही तर खुद्द अडाणीच्या घशामध्ये घातली जाते. म्हणजे धारावी तर गेलीच आणि मिठागर पण गेलं.
आणि मग तुम्ही जरा विचार करा, मिठागराची इकडे फेरफटका मारून या. बाकी सोयी सुविधा तुम्हाला देणार कुठून, कशा देणार, किती वर्ष तुम्ही तिकडे राहणार, काय होणार तुमच्या मुलाबाळांचं. एक तर या धारावीमध्ये तुम्ही पिढ्यानपिढ्या राहतायत. ज्या वेळेला संकट आलं होतं तेव्हा कोणी तुमच्या मदतीला आले होते? पंतप्रधान आले होते, अदानी आले होते. हे उपमुख्यमंत्री आता बसलेत, उपमुख्यमंत्री, ते तुमच्या मदतीला आले होते, कधीतरी धारावीत दिसले होते. पण आता दिसतील, कारण आता त्यांना माहिती आहे की आता धारावीमध्ये करोना नाहीये. करोनाच्या काळामध्ये काय होतं आणि काय नव्हतं विचार सुद्धा करू शकत नव्हतं, अशी परिस्थिती होती. काय होणार आहे, दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता. मी मुख्यमंत्री ते उद्धवजी कुछ तो करो, म्हटलं कर रहे कुछ, आप चिंता मत करो. कारण आम्ही काय सांगत होतो की घराबाहेर पडू नका. आणि इकडे धारावीमध्ये तर परिस्थिती अशी आहे की एकेका घरामध्ये 8-10 लोक राहतात, बरोबर ना. म्हणजे आपण काय म्हणत होतो, तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुवा आणि 2 हात की दुरी. अरे 2 हात की दुरी म्हटल्यानंतर माझ्या धारावीकरांचं घर केवढं आहे. एक तर पहिल्या प्रथम हे तुमचं जे काय फिंजिबल आहे ते मला काही त्याच्यात जायचं नाहीये, पण माझ्या धारावीकराला हक्काचं 500 फुटाचं घर मिळालं पाहिजे, म्हणजे मिळालंच पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. विकास आम्हाला पण पाहिजे, पण तुम्ही इकडे नुसता कोणवाडा करून टाकायचा, या लोकांना उचलून मिठागरामध्ये फेकून द्यायचं आणि इकडे सगळं आबाद करून उपऱ्यांची इकडे जर का वस्ती बसवणार असेल आणि सगळा पैसा जर अदानीच्या खिशात घालणार असाल तर मग माझ्या धारावीकरांनी काय पाप केले. धारावीकरांनी काही गुन्हा नाही केलेला. इतके वर्ष ते ज्या एका या धारावीमध्ये राहिले, कशी होती धारावी, आता सुद्धा कशी आहे, ही आता हिला सोन्याची किंमत आली. पण मुंबईतने एक उद्योगधंदे घेऊन जात आहेत, डायमंड मार्केट घेऊन गेले, आणखीन सगळे ओरबाडून घेऊन जात आहेत, आणि आता त्यांना ते कमी पडतंय म्हणून धारावीच्या विकासाबरोबर अख्खी मुंबई ते विकत्या अडाणीच्या खिशात घालायला निघालेले. आजच मी येताना वाचत होतो, वांद्रा रेक्लेमेशनसाठी सुद्धा टेंडर काढलेली आहेत आणि ते 3 टेंडर आहेत. कोण त्याच्यात मी नावं वगैरे वाचले नाही, पण 100% आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे. आज तारीखवार आणि वेळेनुसार लिहून घ्या. वांद्रे रेक्लेमेशनचं टेंडर सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही. इथे सुद्धा जो काही टेंडरचा घोळ झाला हा तुम्हाला माहिती आहे. आपलीच लोक घुसवायची, आपल्यामध्ये सगळं मॅनेज करायचं आणि बरोबर अडाणीला कसा फायदा होईल अशा पद्धतीने टेंडर देऊन टाकायचं. आपल्याला काय वाटतं, बघा टेंडर काढलं होतं आम्ही, पण करणार काय, क्या करे. अडानी का टेंडर सबसे अच्छा था तो हमको तो देना ही चाहिए. इतनी आसान बात नहीं है. हर सारी जगह अडानी को कैसे मिल रही है. वांद्रा रेक्लेमेशन का भी टेंडर अभी निकाला ऐसे मैंने सुना. मैं मुद्दामन हिंदीत सांगतो. 3 टेंडर, किसी 3 लोगों ने टेंडर भरे ऐसे मुझे पता चला, लेकिन आप आज लिख के रखो अडानी को ही वो मिलने वाला है. नाही मिळालं तर बघा तुम्ही. संपूर्ण मुंबई ही घशात घालायची, मुंबई एक तर भिकेला लावायची, एक तर महाराष्ट्रामध्ये एवढी गुंडागर्दी झालेली आहे की महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरचे उद्योगधंदे येणारच नाहीत अशी परिस्थिती करून ठेवायची. हे ह्या नाकर्ते आणि नालायक राज्यकर्त्यांना कळत नाहीये, सत्ताधाऱ्यांना कळत नाहीये. महाराष्ट्राची बदनामी करायची की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणी येऊच नये आणि मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांची अशी वाट लावून टाकायची की मुंबई पार भिकेला लावून टाकायची. हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे. मला सुद्धा काय साठवलोट करायचं असं करून मी मोकळा झालो असतो, तुम्हाला कळलं पण नसतं. पण मी गरिबांसोबत उभा राहिलो कारण ही माझी ताकद आहे आणि यांच्यासाठी म्हणून मी लढाईला उभा राहिलेलो. डील करना क्या आसान बात है, लेकिन आपका जीवन बर्बाद कर मैं कुछ भी डील नहीं करूंगा, कभी नहीं कर सकता मैं. ज्यांना तुमच्या म्हणजे काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता मारला गेला, अभिषेक घोसाळकर, त्याच्यावरती आज मी बोललो. कारण काल उपमुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आता तुम्ही मला सांगा, गेल्या आठवड्यामध्ये भाजपच्या आमदाराने भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता, त्याला गोळीबार करून त्याची हत्या झाली. आज बातमी आली जळगावमध्ये सुद्धा एका भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. आणखी नागपूरमध्ये आज दोघांच्या हत्या झाल्यात. संपूर्णपणे हत्या होत आहेत. मग गृहमंत्री आहेत की नाही. आणि मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री अत्यंत बेशरमपणाने म्हणतायत की उद्या गाडीखाली एखादा कुत्रा जरी आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागा. मग तुम्ही यांच्याकडे मतं मागायला येतात कशाला.
आम्ही जो आवाज उठवलाय तो आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला. आणि तुमच्या लेखी जरी सगळी जनता कुत्र्या मांजरासारखी असेल तर निवडणुकीला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांच्या पेकाटामध्ये लाथ घालावीच लागेल. तुमची शक्ती काय ती तुम्ही आता जर का दाखवून देऊ शकला नाहीत तर मग काय अडाणी काय कोणी काय आओ जाओ घर तुम्हारा आम्ही बरे आहोत, आम्ही मिठा घरामध्ये टाका नाही तर कुठेही फेका, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि फक्त तुम्ही जागे आहात की नाही एवढंच बघायला आलो होतो. जागे आहात ना? पुन्हा निवडणुका आता आलेली आहे तोंडावर. 1-2-2.5 महिन्यावरती निवडणूक येईल. तुम्हाला दिल्लीमध्ये तुमच्या हक्काचा आवाज उठवणारा खासदार पाहिजे की जसा इथं आत्ता आपण दिला होता तसा गद्दार त्यांच्या खुर्चीखाली जाऊन त्यांच्या खुर्चीचे आणि त्यांचे तळवे चाटणारा पाहिजे, हे तुम्ही ठरवायचंय. हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आम्ही तर लढायला तयारच आहोत, आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. पण जे तुम्ही सांगता की उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या लढाईमध्ये मी तर पुढे आलेलोच आहे. हा ये आदित्य पण आलं. ये मत हीच गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला की उद्धव साहेब आगे बढो, आदित्य साहेब आगे बढो, पण हम तुम्हारे साथ है म्हटलं तर तुम्ही साथ खरोखर राहणार आहात की नाही? उद्या जर का तुमच्यावरती पैशाचा वापर होईल, विकले जाणार आहात, तुम्ही नुसती जागा विकणार नाही, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य विकणार आहात, एवढं लक्षात ठेवा. आणि ते आयुष्य सुद्धा आता जी गुंडागर्दी करतायत त्या नालायक सरकारकडे, त्यांच्या तो जो काही दलाल आहे त्याच्याकडे तुम्ही ते विकणार आहात. तर कोणत्याही दहशतीला बळी पडायचं? जरा जोरात बोला ना. अडाणीच्या दलालाला घाबरायचं? इथून जो गद्दार खासदार गेलाय तो मस्काबाजी करेल, त्याला भुलायचं? मग ठरलं नक्की जरा धारावीकरांची ताकद दाखवणार. ठीक आहे, मी आता उलटी घोषणा देतो. जसं तुम्ही म्हणता उद्धव साहेब आगे बढो, तसं मी तुम्हाला सांगतो धारावीकरांनो फक्त ठाम उभे राहा. अख्खी शिवसेना तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो साहेब, पक्षप्रवत 2 मिनिटं. पक्षप्रवत कृपया समाजवादी पार्टीचे वरती या. युनुस शेख, यासीन शेख. युनुस शेख, यासीन शेख, शकील अहमद, मुन्ना अन्सारी, RPIचे सोनू कुंजी कुर्वे, सगळे या लवकर यावरती. किशोर मात्रे, टायगर ग्रुप. मिराजभाई, सोनू, पप्पूभाई, अफसरभाई.